जेव्हा हा लेटर माझ्या व्हॉट्सअपला ताईने पाठवलं ना, तेव्हा पटकन मी निघाली. भाऊजींची तब्येत खूपच क्रिटिकल होत चाललेली होती. म्हणजे व्हेंटिलेटर पण सपोर्ट करत नव्हता आणि हार्टबीट्स पण खूप त्यांचे लो होत चाललेले होते. त्याच्यामुळे मी जसं मला भेटेल ना तशी मी ट्रेन पकडून, मला फास्ट लोकल काही करून पकडायची होती म्हणून मी तशी ऑटो पकडली आणि ठाणा स्टेशनला गेली. प्लॅटफॉर्म 5-6ला काय लागते ती पटकन. तर मी पटकन ट्रेन पकडली. थोडं टेन्शन होतं कारण ताई एकटी होती तिकडे. तर तिथे ना मी बंटीला फोन करून आधी सांगितलं की तू ताईकडे जा आधी, जेणेकरून मी जायच्या आधी जी प्रोसिजर करायची असते ना, म्हणजे काही इंजेक्शन वगैरे लागतात त्यासाठी मी बंटीला म्हटलं तू आधी जा. तर इथून मी स्टेशनला आली. स्टेशनवरून भायका स्टेशनच्या अपोजिट साईडलाच टॅक्स्या लागतात, 15 रुपये शेअर असते. तर तिथून पटकन मी टॅक्सी पकडली आणि भाऊजींच्या आली. तर हा ICU आहे NOTचा, जिथे भाऊजी आतमध्ये ॲडमिट होते. खूप वेळ झाला. भाऊजींचं थोडंसं हार्टबीट्स पण व्यवस्थित झाले, वेंटी पण काम करायला लागला. पण आम्ही भाऊजींना थोडा वेळ बघितलं, विचारपूस केली आणि रात्र जशी झाली ना तशी 10 वाजता आम्ही निघालो. ॲज युजल महिनाभर आम्ही तेच करत होतो. थोडंसं टेन्शन होतं. अमोललाही मी दुपारीच बोलून घेतलं. जेव्हा मला ते मेसेज व्हॉट्सअपला आला ना तेव्हा मी अमोललाही सांगितलं तुम्ही निघा. पण बंटीला पाठवून दिलं. जशी मी गेली ताईकडे तशी. तर आम्ही इथे आलेलो आहोत भायका स्टेशनला. ह्या पिरियडमध्ये ना मला घरी आई आणि वहिनीना जेवण करून मुलांनाही भरून ठेवायचे आणि आमच्या दोघांसाठीही जेवण करायची. पण हा व्लॉग शेवटचाच व्लॉग असेल म्हणजे त्या हॉस्पिटलला जाण्याचा हे मलाही माहितीनं वाटलं नव्हतं. ठाणा स्टेशनला उतरलो तर ही रोजचीच गर्दी आम्हाला सवय झाली होती म्हणून तिथून ऑटो पकडली आणि परस्पर घरी झालं. जसं लेट होईल ना तसं रिक्षा कमी असते आणि गर्दी जास्त असते असं झालेलं होतं. पण हे इथे ना रिक्षा एकही येत नव्हत्या. जशा येतील ना तशा एक एक पकडून पॅसेंजर घरी जात होतं. तर रिक्षा पकडून झाल्यानंतर आपला कळव्याचं उड्डाणपूल आहे तिथून आम्ही सुरुवात केली जायला. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे अपडेट आधी येतील.